मुलगा जेव्हा नातं जपण्यासाठी झगडतो आणि मग शांतपणे बदलतो. मुलगा जोपर्यंत एखाद्या नात्याला मनापासून महत्त्व देतो तोपर्यंत ते नातं टिकवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न तो करत राहतो. छोट्या छोट्या गोष्टींवरही तो आपली समजूत काढतो, संवाद साधतो आणि रुसवे फुगवे मिटवण्याचा प्रयत्न करतो. कधी स्वतःची चूक मान्य करतो तर कधी चूक नसतानाही माघार घेतो. कारण त्याला वाटत असतं की नातं टिकणं हे अहंकारापेक्षा मोठं आहे. तो पुन्हा पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करतो, गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो. कारण बहुतेक मुलांना वाद नको असतो, त्यांना फक्त त्यांची माणसं त्यांच्यासोबत हवी असते. पण हळूहळू एक क्षण असा येतो जेव्हा तो प्रयत्न करणं थांबवतो. पूर्वी प्रत्येक गोष्टींवर प्रतिक्रिया देणारा तो आता फक्त शांतपणे निरीक्षण करू पाहतो. कारण त्याला जाणवतं की एकट्याने नातं जपता येत नाही. मुलगे सहसा पटकन दूर जात नाही, ते शेवटच्या आशेपर्यंत थांबतात. पण जेव्हा त्यांना समजतं की त्यांची किंमत फक्त गरज असेपर्यंत आहे, त्यांची आठवण फक्त काम असताना येते, तेव्हा ते रागवत नाहीत, गोंधळ घालत नाही. ते फक्त हळूहळू मागे सरकतात. त्या शांततेत खूप काही दडलं असतं, निराशा, वेदना आणि स्वतःला सावरण्याची धडपड. मग ते स्वतःला समजवतात की जिथे आपली कदर नाही तिथे थांबण्याचा हट्ट नसावा. आणि मग तोच मुलगा बदलतो. त्याच्या मनातलं प्रेम संपत नाही, पण त्याच्या अपेक्षा संपतात. तो कठोर होत नाही, तर तो अधिक समंजस होतो. लोकांना समजून घेण्यापेक्षा स्वतःची किंमत ओळखायला शिकतो. काही वेळा दूर जाणं म्हणजे हार नसते, तर स्वतःचा सन्मान जपण्याचा तो एक निर्णय असतो.